आमच्या असंख्य ग्राहकांना गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गॅस, पेट्रोल, डिझेलच्या उच्चांकी दरांना त्रस्त आहात तर शिवकृपा मोटर बाईक जत घेऊन येत आहे दर्जेदार इलेक्ट्रिक गाड्यांचा सुवर्ण पर्याय। सीना ई बाईक खास गुढीपाडव्यानिमित्त 45,000 रुपये किमतीची गाडी फक्त 35,999 मध्ये व तेही आपल्या जत मध्ये। सीना ई बाईकची खास वैशिष्ट्य पूर्णपणे वॉटरप्रूफ, अद्यावत पार्किंग आणि क्रूज कंट्रोल, रिव्हर्स गिअर सिस्टम, सर्वात मजबूत फायबर बॉडी, सेंट्रल लॉकिंग सिस्टीम, नो रजिस्ट्रेशन, नो लायसन्स आणि सर्वात महत्त्वाचं नो पोल्युशन। एक वेळ अवश्य भेट द्या व हा गुढीपाडवा प्रदूषण मुक्त साजरा करूया। आमचा पत्ता शिवकृपा मोटर बाईक, विजयपूर रोड, बसवश्री मोटर शेजारी, जत। संपर्क 81 80 91 68 68 आणि 91 12 77 99 55। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जन्माला येणं जसं सोपं नाही त्याहूनही मरणं सोपं नाही। जन्म मृत्यूच्या या फेऱ्यातून मोक्षप्राप्तीसाठी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांना शरण गेले पाहिजे, असे प्रबोधन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री अनिल महाराज तडवळे यांनी केले। ते येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनाच्या कार्यक्रमात कीर्तन करत होते। श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्या वतीने दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते। दर पौर्णिमेला श्री स्वामी समर्थ मंदिरात पहाटे अभिषेक व पूजा आरती, त्यानंतर सकाळी 10 ते 12 रामपूर येथील श्री वीरशैव भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम, दुपारी 12:15 वाजता श्रींची आरती व श्री स्वामी चरणी पुष्प अर्पण व त्यानंतर महाप्रसाद वाटप हे धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात। ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब पवार, उपाध्यक्ष अशोक तेली, सचिव श्रीकृष्ण पाटील, मोहन पवार, सतीश चव्हाण मिस्त्री, शहाजी बापू भोसले, अतुल मोरे, गणेश सावंत, लक्ष्मण उर्फ पिंटू मोरे, समर्थ पवार, दादासाहेब जाधव, दीपक पाटणकर, सदाशिव जाधव, वसंत उगळे हे स्वामी भक्त या कार्यक्रमाचे चांगल्या प्रकारे नियोजन करतात। आज श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन असल्यानं मंदिराची चांगल्या प्रकारे सजावट करण्यात आली होती। स्वामींचा गाभारा केळीची झाडं व फुलांनी सजवला होता। स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आज पहाटे श्री स्वामींची अभिषेक पूजा व आरती करण्यात आली। दुपारी 12:30 वाजता श्री स्वामी समर्थ चरणी पुष्प अर्पण करण्यात येऊन श्रींची आरती करण्यात आली। आरतीनंतर सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचा वाटप करण्यात आले। कीर्तनात प्रबोधन करताना हरिभक्तपरायण श्री अनिल महाराज म्हणाले, श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रेयांचे अवतार असून 135 देशामध्ये स्वामींची महती पसरली आहे। आपल्या जीवनात श्री स्वामी समर्थ आल्यामुळेच आपलं जीवन सार्थकी लागलंय। आपण नित्य श्री स्वामी नामाचा जप करा, आपल्याला काहीही कमी पडणार नाही, असं सांगून महाराज म्हणाले, कोरोनानं आपल्याला जगणं काय असतं आणि मरणं काय असतं हे शिकवलंय। या काळात श्री स्वामी जपानेच आपल्याला जगण्याचं बळ दिलं, असंही महाराज म्हणाले। संतांमुळेच आपल्याला परमेश्वराची ओळख होते। परमेश्वराची भेट घडवून आणण्याचं कामही संत मंडळीच करत असतात। आपणाला वाईट मार्गाकडून चांगल्या मार्गाकडे नेण्याचं काम संतच करत असल्यानं आपण संतांना शरण जावे, असंही महाराज म्हणाले। आज स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भक्तांची मोठी रांग लागली होती। आमदार श्री गोपीचंद पडळकर, शशिकांत काळगी, डॉक्टर विवेकानंद राऊत, प्रभाकर भाऊ जाधव, तानाजी यादव, माजी प्राचार्य शिवाजीराव बिस्ले, माजी प्राचार्य वसंतराव बोराडे, बबनराव पवार, अशोक चौधे, चंद्रशेखर गोब्बी, संतोष पट्टणशेट्टी, शिवाजीराव पवार, राजू यादव आदींनी श्री स्वामींचं दर्शन घेतले। बालंतपणे शब्दाचा अर्थ आहे, झालं व्यवस्थित तर बाल, नाहीतर दोघांपैकी एकाचा अंत जन्म घेणं सोपं नाही, मरण त्याच्यापेक्षा भयानक आहे। मरण येत असताना शास्त्र सांगतं आपल्या शरीराला जेवढे रोम म्हणजे जेवढे केस, त्या एका एका रोमात एका एका केसात एक एक इंगळी दंश करते, एवढं फार मोठं दुःख या देहाला भोगावं लागतं। मग जन्म घेणं सोपं नाही, मरणं सोपं नाही, मग किती वेळा जन्माला यायचं आणि किती वेळा मरायचे, कुठंतरी थांबलं पाहिजे। आणि थांबवण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांना शरण गेलं
पाहिजे, कारण तेच तुम्हाला या जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त करतील. दुसरं तुम्हाला कोणी मुक्त करणार नाही. म्हणून देवाला माना. पण काय म्हणते, आम्ही देवाला मानत नाही. आमच्या गावात नवरात्रोत्सव गुरुजी, आणि नवरात्रोत्सवामध्ये व्याख्यान ठेवलं. विषय काय व्याख्यानाचा? देव नाही. काय अर्धवट बुद्धीची लोक असते ते धार्मिक कार्यक्रमात मुद्दामून असले कार्यक्रम बसवतात महाराज. काय असतात महाराज? बघा, एखादा मनुष्य कीर्तन करतो पण त्याचं धर्मावर प्रेम नसते, त्याचं देवावर प्रेम, पण त्याचं दुकान चालवायसाठी तो काय करतो, मी कीर्तन कराय. काय भागात माळकरी नाहीत पण कीर्तन करते, पण त्या लोक आमचा मेहना घ्या की त्याला, तिकडे घरी जेवाय घ्या की तुझ्या मेहना, तिकडे कीर्तनात त्याच्यामध्ये पुराण लागा त्याला, पण घ्या त्याचं कीर्तन. बघा तुम्ही, सत्याच्या आयोजकांना लय त्रास असते मोठा. आमची मेहुणी आहे, कीर्तन करते, तिचं कीर्तन घ्या. अरे तुझी मेहुणी तिकडं न्या ना जेवायला, नाही घरी तिकडं काय आहे का नाही, पण कशाला इकडं महाराज आहे का नाही? धर्माचं वाटोळं करू नका. एक वाक्य लक्षात ठेवा, नवरात्रोत्सव आणि व्याख्यान ठेवलं. व्याख्यानाचा विषय काय? देव नाही. काय विषय? वरद महाराज देव नाही, आणि त्याला छाती पळवून सांगितलं देव नाही, जगात देव नाही. योगायोगानं माझं कीर्तन जन्माला आले का देव होऊन जन्माला आले हे सांगता येत नाही. का? तर महाराज वेश संताचा आहे पण अवतार देवाचा आहे का नाही महाराज? एका वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा 3 संप्रदाय पडले बरं का. 3 संप्रदाय. 1 चैतन्य संप्रदाय, 2 नाथ संप्रदाय, आणि 3 दत्त संप्रदाय. किती पडले? 3. नंबर 1 चैतन्य संप्रदाय. बाबाजी पुढे सांगितले नाम मंत दिला राम कृष्ण हरी, हे का नाही? हे तुकोबरायांचा संप्रदाय, हा चैतन्य संप्रदाय बरं का नाही. बाबाजी चैतन्य असं. दुसरा संप्रदाय आदिनाथ उमा बीज प्रगटले ते ज्ञानोबरायपर्यंत येऊन थांबले, आहे का नाही? आणि तिसरा संप्रदाय दत्त संप्रदाय. दत्त संप्रदायाची धुरा शांती ब्रह्म एकनाथ बाबांनी खांद्यावर घेतले. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता दत्त माझा, आणि भगवान दत्तात्रेयाचे अवतार अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रगट दिन आहे. एक वाक्य लक्षात ठेवा. स्वामी समर्थ महाराज आज या तिथीला प्रगट झाले. जन्म नाही, ऐका, जन्म नाही, प्रगट झाली, म्हणून याला प्रगट दिन असं म्हणलं जातं. सगळ्या साधू संतांच्या देवाच्या पुढे एक वाक्य असतं, राम जन्म उत्सव, कृष्ण जन्म उत्सव, पण स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन. आणि आज या तिथीला स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले. आता तसा महाराज विस्तृत तुम्हाला अर्थ सांगता येणार नाही, कारण मी भरपूर या 2-3 दिवसात वाचण्याचा प्रयत्न केला. पण काही ग्रंथाच्या मतानं महाराजांचा जन्म हस्तिनापुराच्या तिकडे झाला म्हणून सांगितलं जाते, पण काही ग्रंथ सांगते की लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.